नमस्कार मंडळी, चला तर नेहमीच्याच पद्धतीची शेंगदाण्याची आमटी खाऊन जर तुम्ही बोर झाला असाल किंवा तुम्हाला ती आवडत नसेल तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा। अशा पद्धतीची आमटी बनवल्यास एक भाकरी ना तुम्ही जास्तच खाणार। त्याचबरोबर तोंडाला चव जरी नसेल ना तरी ही आमटी खाल्ल्यानंतर 100% खात्री की तुमच्या तोंडाला चव येणार आणि तुम्ही नेहमीपेक्षा जास्तच जेवणार। त्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे आपण इथे छान साल तडकेपर्यंत भाजून घेणार आहोत। शेंगदाणे भाजत असताना लो टू मीडियम गॅसवरती भाजा। सुरुवातीला कढई चांगली गरम करा आणि त्यानंतर अशा पद्धतीने शेंगदाणे भाजून घ्या, म्हणजे ते आतपर्यंत छान खमंग भाजले जातात। इथे आपले शेंगदाणे भाजून झाले की काढून पूर्णपणे थंड करून घेऊया। पाहू शकता साल पूर्णपणे तडकलेले आहेत। त्यानंतर कांदा आणि टोमॅटो चिरण्याची प्रोसेस अगदी स्किप केली आणि तिथे मस्त अशी एक जादू केली आणि पटकन चिरून घेतलं। तोपर्यंत आपल्या इकडे शेंगदाणे पूर्णपणे थंड झाले। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। त्याचबरोबर जरा जास्तीचाच लसूण घालून घेतलेला आहे। 1 ते 1.5 इंच आलं सोलून यामध्ये बारीक कट करून घालायचं आहे। त्यानंतर आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर इथे आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे। पाणी खूप घालायचं नाही किंवा खूप कमी घालायचं नाही, अशा पद्धतीचं हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तयार वाटण झालं की लगेचच इकडे कढई ठेवायची। कढईमध्ये मोठ्या पळीने 1 पळी तेल घालून घेतलं। तेल चांगलं गरम झालं की मोहरी घातली। मोहरी तडतडली की लगेचच अर्धा चमचा जिरे घालून घेतले। जिरेही छान फुलले की बारीक जो कट करून घेतलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा। आता कांदा आपल्याला खूप परतवायचा नाही, त्यामुळे हलकासा आपल्याला कांदा यामध्ये परतवून घ्यायचा आहे। कारण कांदा खाताना जाणवलं पाहिजे अशा पद्धतीचा आपल्याला इथे कांदा परतवायचा आहे। जेणेकरून आपण नेहमी जेव्हा कांदा परततो तेव्हा तो कांदा त्यामध्ये टाकलाय किंवा दिसला नाही पाहिजे, परंतु ह्या आमटीमध्ये आपल्याला कांदा अगदी घासासही कळलं पाहिजे की यामध्ये कांदा घातलेला आहे। त्यामुळे थोडासा कांदा परतवून झाला की भरपूर सारा फ्रेश असा कढीपत्ता यामध्ये घालून घेतला। अगदीच थोड्या वेळासाठी कढीपत्ता तेलामध्ये परतवून घेतला। त्यानंतर सगळ्यात शेवटून आपल्याला घालायचा आहे बारीक कट करून घेतलेला टोमॅटो। इथे आपल्याला टोमॅटो अजिबातच परतवायचा नाही, हलकासा कांद्यासोबत तेलामध्ये मिक्स करायचा आहे। जर तुम्ही इथे टोमॅटो खूप परतवला तर तो व्यवस्थित आपल्याला या आमटीमध्ये कळणार नाही। तो टोमॅटो तसं तर पटकन शिजला जातो, त्यामुळे आपल्याला फार वेळ परतवत बसायचं नाही। तर इथे पहा मस्त असं परतवून झालेलं आहे, तेल वेगळं आहे आणि आपल्याला तसंही जास्त परतवायचं नव्हतं, म्हणून चला इथे लगेचच अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे, अर्धा चमचा घरगुती मसाला घातला, तसंच अर्धा चमचा इथे आपल्याला गरम मसाला वापरायचा आहे। त्यानंतर थोडीशी हळद घालायची आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। गरम मसाल्यामध्ये तुम्ही कुठलाही मसाला वापरू शकता। त्यानंतर आता अशा पद्धतीने आपण हे छान असं मिक्स करून घेऊया। त्याचबरोबर इथेच आपल्याला मीठ देखील घालायचं होतं। मी मीठ इथे या स्टेजला घालायला विसरले, पण तुम्ही मात्र विसरू नका। सगळ्या मसाल्यांसोबत इथे मीठसुद्धा आपल्याला घालून घ्यायचं आहे चवीपुरतं। त्यानंतर आपल्याला इथे जे शेंगदाण्याचं वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे ते या फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आहे। आता तुम्हाला अंदाज आलाच असेल की ही आमटी किती झणझणीत आणि चमचमीत तयार होत असेल। त्याचा रिझल्टही तुम्हाला दिसेल आणि तुम्हाला खरंच याची जर चव घ्यायची असेल ना तर एकदा नक्की बनवा आणि अवघ्या 10 मिनिटामध्ये ही आमटी तयार होते। ना जास्त ना कमी, अगदी 10 मिनिटामध्ये तुम्ही ही आमटी अगदी झटपट बनवू शकता। 10 मिनिटाच्या वरती तरी तुम्हाला ही आमटी बनवण्यासाठी वेळ अजिबातच लागणार नाही। आता इथे मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। त्यानंतर तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे, जेणेकरून आपला मसाला खाली तळाशी करपला जाणार नाही। तर आता आपण झाकण ठेवलं, परंतु झाकणाच्या खाली घाम येत नाही। तो घाम येण्यासाठी किंवा पाणी सुटण्यासाठी वरती आपल्याला त्या ताटामध्ये 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं, म्हणजे तळाला जास्त प्रमाणात आपला मसाला करपला जाणार नाही। त्यामुळे ही टिप्स खूपच महत्त्वाची आहे। आता 2 ते 2.5 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता
छानसं असं कडेने तेल सुटलेलं आहे. तसंच ह्या मसाल्यामधून अप्रतिम चवीचा असा वास यायला लागलेला आहे की असं वाटतंय हा मसाला असाच घ्यावा आणि खावा, इतका सुंदर वास येत आहे. परंतु आणखीन आपली ही आमटी बनायला थोडासा वेळ आहे. खाली पाहू शकता तळाशी आपण वरती ताटामध्ये पाणी ठेवलं तरी थोड्या प्रमाणात ना खाली मसाला चिकटला गेलेला आहे. शेंगदाणे थोडेसे चिकट किंवा आपण वाटून घेतलेले असल्यामुळे बऱ्याच वेळेला तुम्ही पहा, आपण साधे सुक्या भाजीत शेंगदाणे जरी टाकले आणि थोडा वेळ जास्त राहिली तर लगेच तळाला चिकटतात. त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे. पुन्हा एकदा ते पाण्याचं ताट यावरती ठेवून देऊया मिक्स केल्याच्या नंतर आणि इथे पुन्हा एकदा 2 मिनिटे मी या मसाल्याला छान वाफ देऊन घेतली. एकूण 4 ते 5 मिनिटे आपण वाफ देऊन घेतली. तर ताटातल्या पाण्यामुळे आपला हा मसाला ना अजिबात करपल्या गेला नाही. एवढ्या प्रमाणात चिकटला तो आता जसं आपण आमटीचं यामध्ये पाणी घालणार आहोत ना तसा तो निघून येतो. परंतु जर जास्त काळपट झाला, करपट झाला तर आपल्या ह्या आमटीला करपट चव येऊ शकते. त्यामुळे ना ही काळजी नक्की घ्यायची आहे. नाहीतर भाजी अफलातूनच तयार होणार आहे आणि ही आमटी ना तुम्ही ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी, बाजरीची भाकरी, चपाती, रोटी कशाही सोबत खा. ही आमटी अप्रतिम लागते. तसंच तुम्ही जिरा राईस, नॉर्मल आपला जो वरण भातासोबत भात खातो तो भात केला, कशाही सोबत एक नंबर ही आमटी लागते. तुम्हाला कुठल्या गोडाच्या पदार्थासोबत पिण्यासाठी जर ही आमटी बनवायची असली तरीसुद्धा तुम्ही बनवू शकता. आता इथे पहा, परतवून झाल्याच्या नंतर आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याला असंच एक उकळी आणून 5 मिनिटे ही आमटी शिजवून घ्यायची आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात ते मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच तुम्ही आरकेच रेसिपी फूड चॅनल हे कधीपासून पाहता ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्कीच कळवू शकता. तर मस्त अशी आमटी ही तुम्ही एकदा घरी नक्की बनवून पहा. तर आपली आमटी ना मस्त अशी आता शिजवून घेणार आहोत. इथे पहा, खूप घट्ट किंवा खूप पातळ न करता अशा स्वरूपाची इथे आपण ही आमटी करून घेतलेली आहे. सुरुवातीला थोडी पातळ ठेवा, कारण शेंगदाण्याचा कूट जसा जसा शिजला जाईल तशी तशी ती आमटी थोडी घट्ट होते. तर आपलं मीठ टाकायला विसरलं होतं, मग मी इथे थोडीशी टेस्ट घेऊन बघितली होती. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घेतलं. तसंच भरपूर अशी हिरवीगार कट केलेली कोथिंबीर यामध्ये घालून घेतली, कारण कुठल्याही भाजीचा देखणेपणा हा कोथिंबीरीवरती अवलंबून राहतो आणि टेस्टही येते. तर मस्त अशी आपली ही शेंगदाण्याची आमटी तयार झालेली आहे. मंडळी, खरंच या पद्धतीने तुम्ही कधीच खाल्ली नसेल इतकी चविष्ट ही आमटी तयार होते. आमटी कशाही सोबत खा, त्याची चव वाढणार इतकं मात्र नक्की, कारण एवढ्या चवीची आणि जबरदस्त टेस्टची आमटी तुम्ही आजवर खाल्लीच नसेल. तर चला, मस्त अशी आपली आमटी बनवून तयार झालेली आहे. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तसंच तुमच्या घरामध्ये किंवा नातेवाईकांमध्ये म्हातारी माणसं असतील तर त्यांच्या घरी हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे चुरून मुरून ही भाजी खाता येईल. चला, भेटूया अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत बनवा, खा आणि मला या व्हिडिओच्या खाली येऊन कमेंट करून कळवायला मात्र विसरू नका. चला, भेटूया अशाच नवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.